असतं का म्हणले. म्हणलं हो, मुक्ती नाही. आपल्याला मिळालं म्हणजे आपण सुटलो तर लोकांना देऊ नये, महापातक लागेल. म्हणे हे पात्र आहेत का. म्हणलं तुम्ही पात्र होता का. तुमच्या गुरूंनी ज्यावेळेस तुम्हाला दिलं तुम्ही पात्र होता. मग त्यांच्या लक्षात आलं. ठीक आहे म्हणले, एकदा तुम्ही या सगळ्याला समजून सांगा, मग कसं बसवायचं ते बसवूत. आमचं ठरलंय एकदा जायचं. इथे तेच आहे, देखे प्राप्तार्थ झाले. जरी तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळाली, जरी तुम्ही सिद्ध पुरुष झाले, जे तुम्हाला अचीव करायचं ते संपूर्ण तुम्हाला मिळालं, तरी तुम्ही मुक्ती नाही. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले. हे पहा, ज्या आत्मभक्तांना आत्मप्राप्ती झाली आहे त्यामुळे त्यांचे प्राण मन बुद्धी अहंकार निस्पन्न झालेले आहेत आणि अखंडपणे समाधीमध्ये राहत आहेत. काही कार्य उरलेलं नाही आहे. जे मिळवायचं पूर्ण मिळालं. पूर्ण शांती, पूर्ण समाधान, पूर्ण कैवल्य पदप्राप्ती, पूर्ण मोक्ष आणि अखंड समाधीमध्ये राहण्याचा अभ्यासही सुरू आहे. तरी भगवान म्हणतात, अर्जुना, त्यांना लोकांच्या साठी कर्म करावं लागेल. आता ही गोष्ट समजून घ्या. प्रत्येक सिद्ध संतांना कर्तव्य नव्हती. आधी सिद्ध संत समजून घ्या. कॅसेट झाल्यात, आता पुन्हा बोलणार नाही. एक रेफरन्स म्हणून फक्त थोडं काही सांगेल. एखादा महाराज दिसला, मंत्र देत असला म्हणजे तो सिद्ध संत आहे समजू नका. ड्रेस घातलाय म्हणून तो संत समजू नका. थोडंफार त्यांनी काही सांगितल्यानंतर अनुभव आले म्हणजे तो संत समजू नका. ट्रान्समिशन ऑफ पॉवर ज्याला जमत असेल, कुंडलिनी जागरण करता येत असेल आणि कुंडलिनी जागरणानंतरच्या स्टेजेस तो देऊ शकत असेल, चढवू शकत असेल, कर्मयोग, राजर्षी योग, ज्ञानयोग आणि अंतिम भक्तियोग ह्या शिड्या चढवता येत असेल, बोलताना अध्यात्माचे अनुभव व्यवहारातले नाही, व्यवहारात काय झालं ते अनुभव खोटे आहेत, अध्यात्मात तुम्हाला काय मिळालं त्यांच्याकडनं हे खरे. त्यांनी कोणता मंत्र दिला आणि व्यवहारात आपल्याला काय घडलं म्हणून तो सिद्ध पुरुष खोटा आहे. अध्यात्माच्या चढणीत तुम्हाला काय अनुभव मिळाला हे खरं आहे. असं झालं असेल तो सिद्ध पुरुष. जरी तो अखंड समाधीमध्ये असेल, निष्कामता असेल, तरीही लोकांलागी त्याला कर्तव्य कर्म करावं लागेल. त्याच्यासाठी नाही, लोकांकरता. लक्षात घ्या. पण प्रत्येक सिद्ध संतांना कर्तव्य होतं हेही बरोबर नाही. गजानन महाराज शेगाव होऊन गेले. शिष्य तयार झाला हो? नाही. शिर्डीचे साईबाबा होऊन गेले. शिष्य झाला कोणी? नाही. हे 150 वर्षाचे लोक सांगतोय. लोणीचे सखाराम महाराज होऊन गेले. शिष्य बाबासाहेब सेलूचे होऊन गेले. शिष्य कोणी नाही. रामकृष्ण होऊन गेले. त्यांच्यानंतर विवेकानंद, विवेकानंदानंतर थोडी ती, आता कोणाजवळ काहीच नाही. शब्द आहेत, नो ट्रान्समिशन. अरविंद, अरविंदानंतर थोडी माताजीमध्ये होतं, पुन्हा फक्त संस्था उरली. शिष्य प्रत्येक संतांना कार्य होतं हे बरोबर नाही. संतांचे 3 प्रकार सिद्ध पुरुषांचे. एक बालवत, एक पिशाच्यवत
आणि एक साधे असतात. बालवत जे असतात बालकांसारखं करतात ते, असं 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 वेड्यासारखं. बालवत बालक जशी चेष्टा करतं ना तशा चेष्टा करतात की लोकाला वाटावं याचा IQच कमी आहे, यांच्याकडनं फायदे होत नाहीत. यांच्याकडनं व्यवहाराचे फायदे होतील, मात्र आध्यात्मिक फायदे होत नाहीत, व्यवहाराचे होतील. तुम्हाला एखादा दगड फेकून मारला, जा हो जा म्हणले, होऊन जाईल तुमचं काम, पण आध्यात्मिक नाही. सेकंड फेजमध्ये काही अवलिये असतात, काही पिशाच्यवत असतात. पिशाच्यवत म्हणजे बनेमिया होते औरंगाबादला, मुसलमान साधू, दगड मारायचे म्हणे, निकाल आणि शिव्या द्यायच्या अस्सल अगदी ठेवणीतल्या, साले भडवे निकाल. आणि एखाद्याला दगड फेकून मारायचा, दगड लागला की लोकाला वाटायचं आता आपलं कल्याण झालं. ते दगड खायलाच लोक जायचे. कधी कोणाला बुक्का मारायचा, कोणाला चापट मारायचे, आणि त्यांना व्यवहारातला अनुभव यायचा देखील. बस महाराजांनी दगड मारला आणि टिकू द्यायचे नाहीत, फायदे नाही झाले. खेळाचे सालपट घालतील, माशा घनघन करताना दिसतील, तुम्हाला वाटेल कशाचा सिद्ध पुरुष हा. यांच्याकडनं झाले तर व्यवहाराचे फायदे होतात, आध्यात्मिक चढणीचे फायदे होत नाहीत. आणि आध्यात्मिक चढणीचे जे साधू असतात त्यांनाच फक्त लोककार्य असतं, यांना लोककार्य नसतं. यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही की लोककार्य करावीत, यांच्यावर जबाबदारी नाही. जबाबदारी फक्त कोणावर आहे? ज्ञानेशांसारखे, बाप्पासाहेबांसारखे, नामदेवासारखे, तुकारामांसारखे, एकनाथांसारखी जी संसारी मंडळी, साधी मंडळी आहे आणि त्यांना कार्य दिलेलं आहे. बाप्पासाहेबांना ज्ञानयोग दिल्यानंतर मोदीजी महाराजांनी स्पष्ट आदेश दिला, पृथ्वी तत्वात राहा, आकाश तत्वात राहू नको. लोक कार्य करायचं आहे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, ज्ञानेशांची कल्पना साकार होण्याचा काळ आलेला आहे. शिष्य येतील, तयार करून घे आणि पृथ्वी तत्वात राहा, आकाश तत्वात राहू नको. एकदा आकाश तत्व, कारण ही आकाश तत्वात राहिली की आपल्या मस्तीत राहतात, आणि मस्तीत राहिली की तुमचं काही घेणं देणं नाही समाजाचं. कोण तारील समाजाला, कोण तारील? पण काही लोकांना पृथ्वी तत्वात ठेवल्या जातं. भगवान गौतम बुद्धांचं असंच झालं. 6 वर्ष साधना केल्यानंतर उतरले खाली समाधीमधून, तरी बोलतच नव्हते 7 दिवस. पुन्हा समाधीत जाण्याची वेळ आली, भगवान इंद्राला यावं लागलं खाली. बुद्धांना सांगितलं खाली उतरा, समाज कार्य करायचंय. कोण तारणार समाजाला? आणि भगवान गौतम बुद्ध बाहेर पडले. आणि नंतर समाधीनंतर महावीरही बाहेर पडले. पण साधना संपल्यानंतर बाहेर पडावं. आणि म्हणून बाप्पासाहेबांना आम्ही म्हणत होतो, बाप्पासाहेब आम्हाला पूर्ण तरी होऊ द्या, मग करू द्या. पण त्यांनी नाही, आमची सांगडाशी जुळवली. तुम्हाला राहिलेलं भांडार तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही कार्य करत नाही. ते अडकून टाकलं. त्या लोक कल्याणाचं कार्य होणार आहे. आणि खरंच त्यांनी नाही दिलं तर कसं संसार तरून जाईल सांगा? कोणी तारावा? प्रत्येक जणांनी आपापला संसार करायचा, आपापलं अध्यात्म करायचं आणि निघून जायचं. काय व्हावं समाजाचं? आणि देवानी याच्याकरता दिलंय का?
म्हणून प्रत्येक साधूंची निर्मिती त्याच्यासाठी नाही आहे, पण काही साधूंची निर्मिती फक्त समाज उभा करण्याकरिता, समाजाला तारण्याकरिता झालेला असतो. ते इथं भाग म्हटलाय. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले. जरी कर्तव्य राहिलेलं नाही, जरी निष्काम कर्म आता उत्पन्न होतंय इंद्रियामधनं, समाधीमध्ये अखंड राहत आहेत, चेतना शक्ती अखंड अर्धांग समाधीमध्ये राहतंय, अर्धनारी नटेश्वरासारखं अर्धांग समाधीत राहून व्यवहार करता येतोय. आता कर्म जे उत्पन्न होतंय ते निष्कर्म कर्म उत्पन्न होतंय, अकर्म होतंय. तरीही त्यांना कर्मामध्ये राहून संसार करून दाखवावा लागेल, जरी त्यांना गरज नसली तरीही, असा अर्थ आहे. आणि ज्ञानेश्वरीचे साधक, बाप्पासाहेबांचे साधक, मोदीजी महाराजांचे साधक काढणं हे काम आहे, करावं लागणार, नाही सटके खावे लागणार. देखे प्राप्तार्थ जरी झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले, लोका लागी. तुकारामही म्हणतात, तुका जेवणी जेववी लोका, संतपण करी तुका. पण आदेश कधी आहे? पूर्ण झाल्यानंतर आदेश आहे. सध्या साधू काहीच करत नाहीत आणि बंबम करीत प्रचार करीत फिरतायत. काय महावीरांना वाटत असेल आणि काय गौतम बुद्धांना वाटत असेल, काय ज्ञानेश्वरांना वाटत असेल, कल्पनाच केलेली नाही बाई. साधू झाला की तो जसा काही मुक्तच झाला असा परवाना स्वतः डिक्लेअर करून टाकतो. कुठल्याच साधना करत नाहीत ही माणसं. 10 मिनिटंही बसत नाहीत, भन 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 डोकं चालू असतं. काय होणार त्यांचं? आणि प्रवचनच चालू असतात आणि गप्पा चालू असतात. तुम्हाला माहिती आहे, आपण किती द्राविड प्राणायाम करतो तेव्हा कुठं थोडंसं इतकं निघतंय त्याच्यातनं, आणि ते तर काहीच करत नाहीत. हो, वाटतं आपल्याला नाही बहुतेक ते साधू आहेत, आपण नाही करीत. पहा ना जरा, किती कष्ट केल्यानंतर किती मिळतंय, आणि त्यांचे काय कष्ट चालतात. उलट एक्झॉस्ट होतात. पहा, ज्या आत्मभक्तांना आत्मप्राप्ती झाली आहे, त्यामुळे त्यांचे प्राण मन बुद्धी अहंकार निस्पंद झाले आहेत, त्यांना देखील लोकांना वळण लावण्याचे कर्तव्य कर्म उरलेले असते. लोकांना वळण लावावं लागेल, कर्तव्य कर्म करावं लागेल, संसार करून दाखवावा लागेल नीट. मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोणी. मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले जैसा. काय ओव्या आहेत. खरं सांगतो, ज्ञानेश्वरी मायनस केली तर जगातला कुठलाही धर्म तुम्हाला सायन्स सांगू शकत नाही आणि प्रयोग देऊ शकत नाही. अंधार आहे, अंधार. फार मोठं मौलीनी विश्वावर ते कृपा केली, सांगितलंय ना, होय मी विश्व वाचवलंय. खरं आहे ते नाही, सगळीकडे अंधार आहे. मार्गी अंधा सरिसा, आंधळ्याच्या रांगेतील पुढारी जसा डोळस असतो व त्या अंधाच्या छंदाने त्यांना सांभाळून मार्ग चालतो. आंधळ्यांना मार्ग दाखवायचा, आता आंधळा दाखवू शकतो का? लीडर आहे आंधळा आणि ते आंधळे, कसं काय होणार? तो खड्ड्यात पडला की हेही खड्ड्यात. म्हणून तो डोळस असावा लागतो मार्गदर्शक. पण चला माझ्या मागे आता या, मी मागे त्यानं पाहिलंच नाही, त्या आंधळ्याचं काय होईल? आणि हा चालायला फार फार फार. अरे एक मोटरसायकल पुढे चालली, मागच्या मोटरसायकल येते का नाही तो पाहतो का नाही? तुमची मोटरसायकल चालली, माझी स्कूटर मागून चालली, तुम्ही पाहता का नाही यायलीत की नाही?
तसं पुढाऱ्याला पाहावं लागेल की नाही आंधळे यायलेत की नाही. भरभर माझ्यासारखं पळा म्हणलं तर पळतील का ते. आंधळ्याच्या चालीनं चालावं लागेल. मुलं असतील त्यांना भरभर पळता येईल का. दासबोधात वाक्य आहे, कोणाच्या चालीने चालावे. मुलाच्या चालीने चालावे. बालकाच्या चालीने चाललं पाहिजे. तर इथं म्हटलंय की तुम्ही जरी मोठे झाले तरी लहान्यांना वळण दाखवण्याकरिता उदाहरण सांगतो. तुकाराम महाराजांचा फाटका संसार नव्हता, फाटका आहे हे करून दाखवलं की फाटक्या संसारातही मी आनंदी राहू शकलो. अभाव, वस्तूंचा अभाव, विषयांचा उपभोग घेण्याचा अभाव असतानाही मी आनंदात राहू शकलो. म्हणून सर्वसामान्याचे आधार तुकाराम आहेत. म्हणून लाखो लोक उभे झालेले आहेत. 10-10 लाख लोक दिंडीमध्ये जातात की तुकाराम आपले आहेत, कारण आपलाही फाटका संसार त्यांचाही होता. म्हणून तुकोबा म्हणतात मी फाटक्यात संसार म्हणून मला समजू नका की माझ्याजवळ काही नाही. काय उणे आम्हा विठोबाचे पायी वृद्धी सिद्धी द्वारी ओळंगती. अरे शिवाजी महाराजांनी जडजवारी पाठवल्यानंतरही त्यांनी वापस केलं. तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. भिक्कार चोट नाहीये आणि वृद्धी सिद्धी दरवाजावर उभ्या आहेत. आणि वाटेल ते निर्माण करू शकतो, पण उपभोग का घेतला नाही. घोर गरीब खेड्यातल्या जनतेला वळण लागावं, तीही ज्ञानेश्वरी. मार्गी अंध सरिसा